ओ ये बाबडी. मोबाईल गेम खेळून हा मराठी मुलगा लेजंड झालाय. हा व्हिडिओ पूर्ण बघा. याचं नाव आहे सिद्धांत जोशी. पण याला सगळे श्रीमान लेजंड का म्हणतात? तर सिद्धांताचा जन्म सामान्य मराठी कुटुंबात झाला. अभ्यासापेक्षा व्हिडिओ गेम खेळायला त्याला खूप आवडायचं, म्हणून क्लास बंक करून तासनतास तो सायबर कॅफेमध्ये बसू लागला. शाळा झाली, कॉलेज संपलं. भाऊला एथिकल हॅकिंग करायचं होतं. त्याने कोर्स सुद्धा केला. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मार्केटिंगचे कोर्सेस पण केले, पण काहीही होत नव्हतं. मग मन मारून जॉब करू लागला. भाऊचा पहिला जॉब IDBI बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून होता, पण तिथेही मन रमलं नाही. म्हणून पुन्हा क्रिएटिव्ह फील्ड मध्ये तो आला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण प्रीती परी तुझवरी, कारे दुरावा यासारख्या सिरियल्सचे डायलॉग सुद्धा भावानं लिहिलेत. कॉल सेंटर मध्ये जॉब केला, कॉम्प्युटर रिपेअर पण करून पाहिलं, पण भाऊ या सगळ्यांसाठी बनलाच नव्हता. या सगळ्या दरम्यान स्ट्रीमिंग सुरूच होतं. मोठमोठ्या स्ट्रीम्स मध्ये जॉईन होऊ लागला. खेळता खेळता ओरडू लागला, मजा करू लागला. मग काय, लोकांना त्याच्यासोबत खेळायला आवडू लागलं. मग स्वतःचं स्ट्रीमिंग सुरू करण्याची आयडिया आली. पण नाव काय द्यायचं? सिद्धांत जेव्हा CS खेळायचा तेव्हा युजर नेम होतं सिड द लेजंड. मग मित्रांना ते बदलून श्रीमान लेजंड केलं. सुरुवातीला 1 लाख सबस्क्रायबर्स झाले, तेव्हा आला ट्विस्ट. अकाउंटवर स्ट्राईक झाला, अकाउंट बंद झालं, स्वप्न तुटलं. पण श्रीमान काही खचला नाही. पुन्हा सुरुवात केली. श्रीमाननं स्ट्रीमिंग सुरू ठेवावं म्हणून लोक त्याला पैसे पाठवू लागले आणि श्रीमान लेजंड होत गेला. आज त्याच्या साध्या मीटअपला हजारोंची गर्दी होते, कारण श्रीमान फक्त स्ट्रीमिंग करत नाही, तर त्यातून चॅरिटी फंड उभा करतो. त्याच्या एका अपीलवरून काही तासात लाखो रुपये जमा होतात. ही ताकद आहे श्रीमान लेजंडची. त्याच्या बोलण्याची स्टाईल, त्याची गाणी, त्याच्या साधेपणाचे आज प्रत्येक शहरात फॅन्स आहेत. श्रीमानची गोष्ट आपल्याला शिकवते, जोपर्यंत गेम संपत नाही तोपर्यंत हार मानायची नाही, कारण गेम कधीही पलटू शकतो. तुम्ही श्रीमानचे फॅन असाल, बांधिलकी फॅमिलीतील असाल, तर व्हिडिओ व्हायरल करा, श्रीमान लेजंडला मेन्शन करा आणि संवाद सेतूला फॉलो करा.